तुम्ही आपल्याला अशा बाकी ना गाऊ मोबाईल खाली या बसायला लावलाय सगळ्यांना. आज आपण इकडे बसतील आणि तुमचं फोटो 5-10 वर्षापासून जी मेहनत घेतली, आज ती मेहनत आपली, मी असं समजतो की आज ती मेहनत फळाला आली. मला साहेबांना आज एवढंच सांगायचं आहे की काही नाही माझे मागणे तुझला, हेवी चरणाला जन्म ठेव. मी एवढ्या लोकांसमोर कॅमेरा समोर आज सांगतो, आज मन भरून आलं. मी 2 वेळ मातोश्रीच्या गेटहून वापस गेलो मित्र. मातोश्री माझ्या हृदयातलं एक स्थान आहे की कशी आहे मातोश्री. माझ्या बाळासाहेबांचा, माझ्या उद्धव साहेबांचं घर कसं आहे. मी वापस गेलो, पण आज त्या माझ्या दैवाच्या समोर मला बसण्याचा योग आला. याच्यापेक्षा दुसरं माझं कोणतंच पुण्य नाही. म्हणून मी उद्धव साहेबांना आज एवढंच सांगू इच्छितो की साहेब, मी एक अल्पसंख्याक माणूस आहे. मी मीडियाच्या समोर तुम्हाला साक्ष ठेवून सांगतो की मी जीवनात कधीही आमदारकी किंवा मंत्रीपद मागणार नाही, कधीही नाही. तुम्ही जे पक्षात मला जबाबदारी द्या ते मी निष्ठेनं पार पाडील आणि कुठंच तुम्हाला मला बोट दाखवायला जागा मला एकच मागणी साहेबांना आहे की मला पक्षात काम करण्यासाठी एखादं पद मिळावं आणि मी तुम्हाला पक्ष जे जबाबदारी देसाल ते 1 नंबरवर आणून दाखवेल. अन्यथा तुम्हाला माझं तोंडही दाखवणार. आज साहेबांच्या चरणी मी नतमस्तक होतो. माझी जी शेतकरी संघटना आहे ती आज मी शिवसेनेमध्ये विलीन करत आहे आणि इथून पुढे आता आपण जीवनाचा शेवटचा श्वास आणि रक्ताचा शरीरातला शेवटचा थेंब असेपर्यंत आपल्याला शिवसेनेसाठी जगायचं आहे, शेतकऱ्यांसाठी जगायचं आहे, उद्धव साहेबांसाठी जगायचं आहे. मित्र लक्षात ठेवा, परीस तो परीस असतो आणि लोखंड ते लोखंडच असतो. म्हणून आपल्याला परिसरासोबत राहायचं आहे. मग एवढंच आज बोलतो आणि मी थांबतो. जय महाराज. आता तुम्ही ज्या तुमच्या भावना व्यक्त केल्या त्याच्यानंतर मला तर काही शब्द सुचत नाहीये. कारण मगाशी आपले जालिंदर भाऊ म्हणाले की खरंय, अनेक जण आपली शिवसेना संपवायला निघालेत, उद्धव ठाकरे संपवायला निघालेत आणि तरी सुद्धा त्यांना एक प्रश्न पडला की एवढं सगळं करून उद्धव ठाकरे आणि शिवसेना संपत का नाही. तर त्यांना कळत नाहीये की सगळीच माणसं काही पैशाने विकली जात नाहीत. म्हणजे गद्दार पैशाने विकले जात असतील पण निष्ठावून विकले जाऊ शकत नाही. म्हणूनच माझ्यासोबत माझे सगळे जुने सहकारी आणि हे तर अगदी शिवसेना प्रमुखांपासूनचे शिवसैनिक आहेत. म्हणजे अगदी अरविंद सावंत सुद्धा आज आपल्याला काय खासदार वगैरे म्हणून तिकडे दिसत आहेत, केंद्रीय मंत्री होते, पण अरविंद सावंतांच्या पण आयुष्याची सुरुवात कशी झाली. तर असे हे सगळे सारी लोक. म्हणून मी नेहमी म्हणतो ना की काही जी मोठी आपण केली लोक ती गेली, पण ज्यांनी मोठं केलं ती मोठी करणारी माणसं माझ्यासोबत आहेत. आणि आपण या आयुष्यामध्ये नेमकं करायचं काय, कशासाठी तुम्ही शिवसेनेत येत आहे. तुमची शेतकरी संघटना एक वेगळी स्वतंत्रतेचं अस्तित्व होतं, असं माझ्याकडे तुम्ही किंवा शिवसेनेकडे काय पाहिलं की ती अख्खी संघटना तुम्ही शिवसेनेत विलीन करताय. मला असं वाटतं आयुष्यामध्ये बाकी सगळ्या गोष्टी ठीक आहेत, पण प्रामाणिकपणा सुद्धा विकत घेतला जाऊ शकत नाही. मी प्रामाणिकपणाने अनपेक्षितपणे मला मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारावी लागली आणि माझ्या आयुष्यात एकच मुख्यमंत्री म्हणून नागपूरचं अधिवेशन एकच माझं झालं. त्या अधिवेशनामध्ये कोणत्याही शेतकऱ्याने माझ्याकडे येऊन आम्हाला कर्जमुक्त करा असं मागणं केलेलं नव्हतं. पण मला असं वाटलं की मला ही संधी मिळाली. शेतकऱ्याला नुसतं झुलवत ठेवण्यापेक्षा जो शेतकरी आपला अन्नदाता आहे त्याचं काहीतरी आपण देणं लागतो. मी पूर्ण तर का त्याच्या आयुष्यामध्ये सुख समाधान आणू शकत नाही, पण मी जेवढं काही करू शकतो ते मी केलं पाहिजे. आणि त्या माझ्या
काय म्हणायचं त्याला भावनेला जागून मी शेतकऱ्याला कर्जमुक्त तेव्हा करण्याचा प्रयत्न केला. आज आपण जे काय बघतोय, तुम्ही म्हणालात की तुम्ही काहीतरी जबाबदारी द्या. सगळे आपले बुलढाण्याचे आणि आता अमरावतीचे पण कार्यकर्ते येत आहेत, बाहेर येतील. निवडणुकीमध्ये जे काही घडलं ते अनाकलनीय आहे. आपल्याला कोणालाही असं वाटलं नव्हतं की एवढा असा निकाल लागेल. आणि मला खात्री आहे की आपल्या महाराष्ट्रातली जनता म्हणजे माझ्या माता भगिनीसुद्धा आणि बांधवसुद्धा एवढे काही असे उपराटे नाही आहेत की आपण सगळं केलं तरी असं नाही आहे. काहीतरी गडबड घोटाळा नक्की झालेला आहे. आता हे घोटाळे एक एक बाहेर पडत आहेत. आता सगळे घोटाळे बाहेर पडत आहेत. मग लाडक्या बहिणीमध्ये किती बापे घुसलेत, बरोबर ना? आता हे कोणी घुसवलेत, पैसे कुठे गेले. त्याच्यानंतर आजच बातमी आहे की लाडक्या बहिणींसाठी कुठला तरी निधी तिकडे वळवला. म्हणजे कसं तरी ओढून ताडून न्यायचं. आता बहिणींची सुद्धा मी मध्ये वाचलं होतं की इन्कम टॅक्सची तपासणी होणार. हे जयश्रीताई तुम्ही सगळ्यांनी त्याच्यात लक्ष घातलं पाहिजे. म्हणजे दाखवताना असं मोठं स्वप्न दाखवायचं की क्षणभर धरून चाला की कदाचित काही टक्क्यात लोक त्याला भुलले असतील. पण आता निवडणूक झाल्यानंतर आपल्याला आता त्यांचं खरं स्वरूप बाहेर पडलेलं दिसतंय. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा, मधल्या काळामध्ये आपण हा अकोला, बुलढाणा, अमरावती वगैरे इथे ट्रॅक्टर मोर्चा काढला होता शेतकऱ्यांचा कर्जमुक्ती. हे आंदोलन चालू ठेवलं पाहिजे. आणि ह्या कर्जमुक्तीच्या आंदोलनाबरोबर गेल्या वेळेचं जे आपलं विधिमंडळाचं अधिवेशन झालं त्या अधिवेशनात विरोधी पक्ष हा वरचढ ठरला. आता सुद्धा संसदेच्या अधिवेशनात विरोधी पक्ष सळो की पळो करतोय. कारण मुद्देच तसे आहेत. आपण महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर पुराव्यानिशी आपण भ्रष्टाचाराचे त्यांना प्रकरणं दिली, पुराव्यानिशी दिली. आता पुराव्यानिशी दिल्यानंतर आपल्याला असं वाटलं होतं, कारण आपलं जेव्हा सरकार होतं आरोप केला की राजीनामा घ्या, आरोप केला की राजीनामा घ्या, या पद्धतीने त्यांचं काम चालू होतं. आता आपण नुसते आरोप नाही केले तर पुरावे दिले. पुरावे दिल्यानंतर आपल्याला असं वाटलं होतं, कारण देवेंद्र फडणवीसांनी एक ती समिती स्थापन केली, नीतिमूल्य समिती देरकर साहेब. आता ती नीतिमूल्य गेली कुठे? म्हणजे राजीनामे घ्यायच्या ऐवजी त्यांना समज दिली आणि समज देऊन कोणी किती काही गुन्हा केला. म्हणजे मग ते आता धुळ्याच्या रेस्ट हाऊसमध्ये पकडली गेलेली रोकड त्याची चौकशी थंडावली. थांबा, पाठच्या लोकांना दिसत नाही. हा थोडं, अरे ठीक आहे. धुळ्याच्या रेस्ट हाऊसमध्ये पकडलेली रोकड त्याची चौकशी खोळंबली. बॅगा घेऊन बसलेले सगळे त्यांची चौकशी काही नाही. आता तर आज कार्टून आलेलं आहे की कदाचित रमी आणि 3 पत्तीला ऑलिम्पिकमध्ये आता मागणी होईल. कारण पहिल्या प्रथम जो विषय ज्याचा आहे त्याच्याप्रमाणे खातं दिलं असावं. म्हणजे नाहीतर त्यांना कृषी खातं त्यांचं खातं नव्हतं. शेतकऱ्यांची काय थट्टा आणि मस्करी करत होते. पण रमी खेळणारा माणूस क्रीडा मंत्री झाला. म्हणजे हे असं सगळे सरकार चाललेलं आहे. ही सगळी भ्रष्टाचाराची यांची जी काय आता उघडे झालेले विद्रूप चेहरे आहेत हे सुद्धा आपल्याला लोकांसोबत न्यावे लागतील. त्याच्यामुळे त्याच्या विरुद्ध आता आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे. राज्यभर आपण लवकरच यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध आंदोलन करणार आहोत. तेव्हा तुम्ही सगळे लोक पुढाकार घेतला पाहिजे. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झाली पाहिजे, लाडक्या बहिणींची फसवणूक ही थांबली पाहिजे. त्याच्यानंतर हे सगळे भ्रष्टाचारी, म्हणजे एवढे हतबल मुख्यमंत्री मी आत्तापर्यंत कधी पाहिले नव्हते. हतबल, कोणी कोणाला जावंच विचारू शकत नाही. आणि दुसरी गोष्ट त्यांनी एक असं केलेलं आहे की एखाद्या गोष्टीत मी म्हणजे कुठून तरी डायरेक्ट त्रास द्यायचा, मग मध्यस्थी करून मी कसं तुमचा कैवारी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे तुम्हाला आयुष्य समाधानाने चालले त्याच्यात मुद्दामून कोणाकडनं तरी त्रास द्यायचा आणि त्रास दिला का मग तुम्ही त्यांच्याकडे गेलात का मग ते सगळं मिटवून टाकायचं. तर ह्या सगळ्या गोष्टीचा आता बुरखा त्यांचा फाटलेला आहे, तो लोकांसमोर आता आणण्याची गरज आहे. म्हणून तुम्ही जे म्हणालात की काहीतरी जबाबदारी द्या, हीच जबाबदारी आहे. जनतेशी प्रामाणिक राहणे, जनतेशी प्रामाणिक राहणे. पण त्या जनतेला कोणी वाली नाही आहे, जनतेला कोणी वाली राहिलेलं नाही. ती जनता आता बघते, अरे समजा हे आता एवढं 5वी बहुमताचं सरकार आहे तरीसुद्धा आयुष्यातले भोग काही संपत नाहीत. तर त्या जनतेला मदत करा, त्यांना दिलासा द्या आणि आपल्या माता भगिनींना आणि बांधवांना सुद्धा सांगा की सत्ताधारी काही करोच, मी तुझ्यासोबत आहे. एवढंच तुम्ही एक विश्वास द्या. आज यवतमाळ जिल्ह्याचे वणी विधानसभा क्षेत्रातले आणि उंबरखेड विधानसभा क्षेत्रातले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश होत आहे. ते मी
बोललं मला. हां वणी विधानसभा क्षेत्रातून बंडूभाऊ चांदेकर जे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा परिषदेचे सदस्य होते, सोबत संगदीप भाऊ भगत हे पण भारतीय जनता पार्टीचे जिल्हा परिषदेचे सदस्य होते. त्यानंतर दिलीप भाऊ काकडे हे माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत. त्यानंतर उंबरखेडचे नगरसेवक शिंदे गटात गेले होते, ते आता परत स्वगृही आपल्याकडे येत आहेत, संदीप आपले ठाकरे. सोबतच काँग्रेसचे ज्ञानेश्वर टोंगे सरपंच आहेत टाकळीचे. रवींद्रजी पोटे कृषी उत्पन्न बाजार समिती मारेगाव काँग्रेसचे ते संचालक आहेत. त्यानंतर विजय ठावरी हे सरपंच टुंड्रा बीजेपीचे आहेत. सोबतच बबन वाटेकर सरपंच निवली हे पण बीजेपीचे सरपंच आहेत. मंगेश काकडे सरपंच केजुर्ली हे काँग्रेसचे आहेत. अनिल देऊळकर सरपंच मजरा हे बीजेपीचे आहेत. मोहम्मद असलम राष्ट्रवादीतून आपल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करत आहेत. मोहम्मद अशरफ राष्ट्रवादी, अशफाक अली राष्ट्रवादी, रोशन शाह आणि संदीपचं तर नाव घेतलेलंच आहे. हे सर्वजण उपसभापती प्रेमाभाऊ धानोरकर हे राष्ट्रवादीचे होते, हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करत आहे. मी आदरणीय साहेबांना विनंती करतो की त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आपल्या पक्षात यांना सगळ्यांना प्रवेश द्यावा. एकेकाने या कोणी उठू नका, शांततेत एकेकाने म्हणजे प्रत्येकाचे छान बंडूभाऊ चांदेकर सगळे जर हा म्हणजे संपर्क या स्वागत आहे तुमचं. दुपट्टा एक 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 दुपट्टा तर जी तुम्ही दुपट्टा हा स्वागत आहे. नाही वापरून हा तर स्वागत आहे तुमचं. या पोस्ट या संगती दादा तुम्ही या काकडे दादा संदीप हा स्वागत आहे तुमचं. संदीप ये. हा ते स्वागत आहे. हा स्वागत आहे. या या संदीपचे हे शिवबंधन हा मी असं शर्ट पण बांधून टाकते ना ते. साहेब मगाशी एक वाक्य छान पटकन बोलले, गाठी घट्ट करा. शब्दच नाही निघाले. वापरू नका जरा. या संदीप ठाकरे तुमचं स्वागत करतो. एका एकाने या सगळे तो असा येस या. या स्वागत. या एक एक बाहेर कोण संदीप बसा. हा स्वागत आहे आपलं. या असलम भाई दादा हा स्वागत. फैजलचं नाव सुद्धा फैजल. या या कोण राहिले? दुपट्टा का? हा, काय मग पुढे गेलो. पहिल्यांदा भेट घ्यायसाठी आलो हा. 18व्या वर्षापासून शिवसैनिक हो काय नाव तुमचं. प्रमोद पिंपले. नाही बापू काय म्हणतो दादरकर? या
ए वा वा. कोणी असं जय महाराष्ट्र करा मला. असलं झालं बाबा. तीन साईड तुम्ही सोडा. कुठं आहे आता शुभेच्छा तुम्हाला. बाजूला घे बुके बाजू हे पटकन जय महाराष्ट्र. जय महाराज. फिरवायला लागलं असाच माणूस स्वतःच एक बुलढाण्याचा राहिला बाळूधानवर बी आठवतो आपण तुम्ही कुठे यवतमाळ? वडी. त्याने लागून लागून तुमचा मतदार लागून लागलं 20 किलोमीटर. हा, दादा बापू. जय. नाही माझा बापू जय दादा बापू. किती लोक इकडे समोर बघ. या प्रशांत बाजपेयी तुम्ही या तुम्ही हे संजय देवकरांची साडे आहे. अच्छा, यांची खूप मेहनत घेतली यांनी सुद्धा. या या त्याला प्रवेश नव्हता गेला. यासोबत प्रवेश कोणाचेच नव्हते. सगळे गेले होते ना. डायरेक्ट इलेक्शन लागलं. गेले म्हणजे आपण गेलोच बघा. प्रशांत तू येऊन जा समोर. प्रशांत आहे रे याच्यात मी पण तुम्हाला बघा आलं काय पाहिजे त्याच्यापेक्षा मोठा आशीर्वाद घ्या असं शिवबंधन पुढे आता तेवढं संपले आपल्याकडे. बाकीच्या समोर हे द्या ना त्यांना हा आहेत संपणार नाहीत आपल्याला. आमच्या जवळचे अरे बरं
काय करा आता परत एकीकडे खुर्ची टाकतो म्हणजे सगळ्यांचा सगळ्यांचा फोटो. फोटो सगळे घ्या. असेच आपण आज बसा. कसे जागेवर बसा म्हणजे राजपूत, हे झालं की एक खुर्चीमध्ये ठेवा. साहेबासोबत फोटो घे. तुम्ही नशिबवान आहात. हो. कळलं का? चला. चला तर हे असंच करू. चल, तुम्ही बसून घ्या. हो हो फक्त एवढे प्रशांत बांधवे. हे जाऊ, अरे तो घाबरला. टिपाय सांगतो आलं पाहिजे. प्रशांत ये. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.